पण आता ह्याच्यात गांडूळ तुम्हाला दिसतील, हे बघा. वा. मग कसं वाटतं असा एक पक्षी आपल्याकडे जो सर्वसामान्य लोकांकडे असा पक्षी येत नाही, तर त्याबद्दल काय भावना आहे? हा काही एक न पिळता एकही माशी न मरता. हो. एकत्र कुटुंब पद्धती खरं तर चांगली आहे, कारण एकटं राहून सगळंच करणं माणसाला जमत नाही. ते ताट ठेवायचं आणि इथे बसून हा. करतायत. म्हणजे ज्यांना जमिनीवर बसायला त्रास होतो, शिक्षण 8वीतून सोडलेल्याचा अजिबात पश्चाताप झालेला नाही, कारण इथे मेहनत करायला शिकलो. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आपलेच प्रेक्षक अनिकेत पंडित, त्यांची खूप दिवसांपूर्वी एक प्रतिक्रिया आली होती. त्या प्रतिक्रियेचा आधार घेत त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे, कारण त्यांनी सुचवलेला दुसरा विषय आपण आज कव्हर करणार आहोत. आपण आत्ता जिथे आहोत तिथे अगदी या क्षणापासून आपल्याला दिसतील की अद्भुत गोष्टींचे आपण साक्षीदार या व्हिडिओमध्ये होणार आहोत. नमस्कार. तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत. माझं नाव ओमकार उदय गाडगीळ. हा मोर लहानपणापासून इथे येत होता आणि इथे आला, आम्ही खाणं पाणी घातलं आणि माणसांची त्याला सवय झाली. त्याच्यामुळे तो जंगलापेक्षा इथेच जास्त असतो. रात्री संरक्षणासाठी उंच झाडावर बसलेला असतो आणि आमचे पाळीव कुत्रे वगैरे काय आहेत त्याला कोणी काही करत नाही आणि सगळ्यांना माहिती झालेलं आहे की हा माणसातला मोर आहे. क्या बात आहे. म्हणजे खरं तर आपण ह्या मोरासाठी किंवा हा विषय आता सुरुवातीला आपण घेणार सुद्धा नव्हतो, परंतु तोच अगदी येऊन उत्सुकतेने आपल्या व्हिडिओमध्ये सामील झालेला आहे. त्यामुळे विषय आला. आपण या मोराविषयी अधिक नंतर जाणून घेऊ, परंतु आत्ता आपण जिथे उभे आहोत हे एक औदुंबराचं झाड आहे आणि एक मोठं विशाल वृक्ष आहे आणि इथे त्यांची देवता सुद्धा आहेत. ह्या इथे श्री गुरुदत्ताच्या पादुका आहेत आणि हे झाड जवळपास 200 ते 250 वर्ष जुनं आहे. बर. आणि हे आता हे बांधकाम जे आहे ते आता ह्या 3-4 वर्षात चांगलं केले, लाद्या बसवलेल्या आहेत. समोरच आपल्याला दिसेल सुंदर बाग आहे, म्हणजेच आगर म्हणतो आपण ज्याला, नारळ सुपारीचं, आणि बाजूला एक विशाल आंब्याचं कलम सुद्धा आहे, हापूसचं. हे पण मला वाटतं बरीच वर्ष जुनं आहे. हो, हे पण जवळपास 100 वर्षापेक्षा पण जास्तच आहे. या कुटुंबियांचे वेगवेगळे उपक्रम सुरू असतात, वेगवेगळे व्यवसाय सुरू असतात आणि कोकणातील माणूस कशा प्रकारे काय काय ऍक्टिव्हिटीज आपल्या डेली लाईफमध्ये करत असतो याचं उदाहरण आपल्याला या कुटुंबियांकडे पाहून समजणार आहे. कोकणात काही नाही असं म्हणणाऱ्यांसाठी यांनी दाखवून दिलेलं आहे की कोकणात बरंच काही आहे. आणि विशेषतः आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं तर वयस्कर लोक आपल्यासोबत असतात, परंतु ओंकारजींचं मी कौतुक करेन, कारण ह्या वयात सुद्धा इथे राहण्याचा निर्णय घेतलेला आणि इथे राहून ते खूप काही करतायत. आपल्याला आता हळूहळू पुढे व्हिडिओ तुम्ही जसा पूर्ण बघाल तसं त्यांचे व्यवसाय आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीज, त्यांचं पूर्ण एकत्र कुटुंब आहे, मोठं कुटुंब आहे. आपण सर्वांशी ओळख करून घेणार आहोत. परंतु आता आपण घर बघायला सुरुवात करूया. घर जुनं नाहीये, नव्या पद्धतीचं आहे, परंतु खूपच आकर्षक असं आहे आणि मला वाटतं आपल्यासोबत हा पूर्ण व्हिडिओमध्ये फिरणार आहे असं दिसतंय. ह्याचं नाव काय ठेवलंय तुम्ही? विरू नाव आहे. विरू नाव आहे. आणि विरू मगाशी तुम्ही म्हटलं की पूर्ण गावभर फिरत असतो आणि इव्हन गाव क्रॉस करून दुसऱ्या गावात पण जातो. तर ही विशेषता आहे, पण तो इथे परत आवर्जून येतो. म्हणजे इथेच कुठेतरी त्याचं जन्मस्थान जवळपास असणार. चालेल, आपण आता घरात जाऊया. इथे झोपाळा आहे आणि हा झोपाळा आहे जिथे हा विरू बऱ्याचदा बसलेला आहे. ह्याच झोपाळ्यावर बसून त्याचा व्हिडिओ टाकला होता. अच्छा. तो बऱ्यापैकी व्हायरल झाला, म्हणजे जवळपास 6.7 मिलियन त्याला व्ह्यू. बापरे. म्हणजे 60 ते 70 लाख लोकांनी आजपर्यंत जो व्हिडिओ बघितलेला आहे ज्या रील्सच्या माध्यमातून. त्या घरात आपण प्रत्यक्ष इथे आलेलो आहोत आणि इथे गणपती बाप्पाची एक प्रतिमा आहे, त्याचप्रमाणे स्वामींचं सुद्धा दर्शन आपल्याला घडलेलं आहे. अनेक व्हिडिओजमध्ये ज्या पद्धतीने स्वामींचं दर्शन आपल्याला लाभतं त्याच पद्धतीने इथे सुद्धा स्वामींचं दर्शन घडलेलं आहे. ह्या परिसराला काय म्हणता तुम्ही? हा आमचा हॉल आहे. हॉल आहे. हो. अच्छा. हॉल आहे. आणि हे जे घर आहे हे जसं जुनं होतं त्याच भिंती आहेत, फक्त नवीन केल्या, मातीच्या होत्या त्या पाडून अच्छा चिरेबंदी केल्या. बर. बाकी घराचा जो लेआउट आहे तो जसा जुना होता तसाच ठेवलेला आहे. अच्छा. म्हणजे जुन्या काळात पण सेम फक्त मातीचं होतं आणि कौलारू होतं. अच्छा. आता हे किती साली रिनोव्हेट केलेलं आहे? हे आता जवळपास 6-7 वर्ष झाली. 6-7 वर्ष त्याआधी जुनं होतं. त्या आधी जुनं. ते 100 वर्षापूर्वीचं घर होतं. ते सगळं तसंच ठेवलंय, फक्त मातीच्या भिंती काढून चिरेबंदी केलेलं आहे. बरोबर. किती माणसं तुम्ही राहता या घरामध्ये? आम्ही इथे जॉईंट फॅमिली आहोत, 12 माणसं राहतो आम्ही. 12 माणसं घरात राहतो. हे आमचं माझघर आहे. इथे आम्ही गणपती बसवतो.
आणि हे इथे देवघर आहे आमचं. देवाऱ्यात सुद्धा आपल्याला अनेक प्रतिमा दिसतील इथे देवांच्या. एकदम प्रशस्त सगळीकडे जागा आहे. आणि हे किचन आहे. अच्छा हा गोबर गॅस आहे. अच्छा. मग ह्या गोबर गॅस जवळ 20 वर्षापासून आहे आमच्याकडे. हा सिलेंडर एक आम्हाला एवढ्या 12 जणांना 6 महिन्यात एखाद्या वेळेला लागतो. बरोबर. सगळं आमचं बऱ्यापैकी गोबर गॅसवर होतं. हो. वा. आणि अजून एक गोबर गॅस नवीन केलाय, त्याची शेगडी त्या साईडला आहे. होय काय. अच्छा. हे बघा, इथे त्याची शेगडी आहे. ओके मस्त. म्हणजे किचन वेगवेगळी 2 आहेत एक प्रकारे म्हटलं तरी चालेल, आणि डायनिंग हॉल स्वतंत्र तिकडे आहे. हो. क्या बात आहे. इथे एक थोडं अंगण आहे आपलं, आणि इथे उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती आहे ठेवलेली. होय काय. ही पण पूर्वीपासूनच आहे का. हो, ही पण खूप जुनं आहे. आणि उजव्या सोंडेचा गणपती म्हणजे सोवळं कडक हो, असतं. कडक. मला सांगा ओंकारजी, तुमचं शिक्षण किती झालंय आणि तुमचा आता व्यवसाय काय आहे. मी ग्रॅज्युएशन केलंय, आणि आंबा, काजू, नारळ, सुपारी हाच म्हणजे शेतीच हा व्यवसाय आहे माझा. बरोबर. मी शेतीच करतो, मला शेतीची आवड आहे. आता तुमचं वय काय आहे. आता माझं वय 27. 27. हो. हे सर्व सांभाळायचा आधीपासून निर्णय होता की नंतर ठरलं. नाही, आधीपासूनच होतं, पण मुळात आधी शेतीचीच आवड पहिल्यापासूनच. आंबा, काजू आणि गावची ओढ. बरोबर. हे शहरातल्या दगदगी जीवनापेक्षा इथे चांगलं आहे, व्यवस्थित आहे सगळं. क्या बात आहे. म्हणजे आपण जो विषय प्रमोट करत असतो प्रत्येक व्हिडिओमधून, त्याचं जिवंत उदाहरण तुमच्या माध्यमातून आज आपण जगाला दाखवू. कारण अशा तुमच्यासारख्या युवकांच्या स्टोरीज समोर येणं गरजेचं आहे. त्यातून आपले इतर मित्र सुद्धा प्रेरणा घेतील अशी आपण आशा करूया. पाण्याची काय व्यवस्था आहे तुमच्याकडे. स्वतःची विहीर आहे. विहीर आहे. 2 बोरवेल आहेत. सोलर पंप आहे. घरातली सगळी लाईट सगळी सोलरवर आहे. अच्छा. MACB सुद्धा आहे आणि सोलर सुद्धा आहे. ओके. हे बाथरूम आहे. अच्छा. आणि इथे गरम पाण्याची ही बघा वेगळी सिस्टीम आहे. हा हंडा आहे इथे बसवलेला. ओके. आणि ह्याला बाहेरून आम्ही हे पेटवतो, चूल पेटवतो. अच्छा अच्छा अच्छा. हे बघा, हे इथे आम्ही इथून लाकडं टाकायची, आतमध्ये पाणी गरम राहतं. एकदा गरम राहिलं, हे गरम चूल पेटवला तर ते बाजूला रेती आहे टाकलेली त्या जस्ट फाउंडेशन मध्ये. ओके. त्यामुळे जवळजवळ 6 ते 8 तास पाणी जरी हे विझाला तरी ते व्यवस्थित गरम राहतं. बरोबर. क्या बात आहे. ही एक मोठी पाण्याची टाकी आहे भिंतीची. जवळपास 15,000 लिटर पाणी राहतं ह्याच्यामध्ये. अच्छा. ह्याच्या आत. हो. ओके. आणि घराला लागूनच गोठा आहे. वा. जवळपास 12 ते 15 गुरं आहेत. आणि ही एक गाय आमची जवळपास आता हिचं वय असेल 15 ते 16 वर्ष. आणि या 15-16 वर्षात ही 12-13 वेळा ही व्यायलेली आहे. होय काय. आणि ही जवळपास 8 ते 10 वर्ष इथे जागेवरच आहे, कारण हिला पॅरालाइज झाला होता. बरं. आणि पॅरालाइज होऊन तिला बरी केली, त्यापासून हिला सोडत नाही, भीती वाटते बाहेर जाऊन पडेल वगैरे म्हणून. क्या बात. आणि ही 8 ते 10 हिची बाळणपणे म्हणजे वाचली इथेच झाली, सगळी हेल्दी. आणि आता ह्या 2 महिन्यापर्यंत ही दूध देत होती अजून. अच्छा अच्छा. आता बंद केलेलं आहे. किती वय असेल तिचं. हिचं आता 15-16 वय असणार. अच्छा. ही म्हणजे जर्सीमध्ये आहे. ही जेव्हा साधारण 8 ते 1 वर्षाची झाली, म्हणजे 8 महिने ते 1 वर्ष, तेव्हा पहिल्यांदा माझावर आली. आणि त्याच्यानंतर इन्सेमिनेशन करून तिचं पहिलं जन्माला आलं. वेटरनरी डॉक्टर्स वगैरे उपलब्ध असतात. हो, होतात. टेकणे डॉक्टर म्हणून आहेत. अच्छा. ते येतात. घोगरे डॉक्टर येतात. बरं. एकदम जबरदस्त डॉक्टर आहेत. आता आपण इथे या गोठ्यात उभे आहोत, परंतु गोठ्यात सुद्धा अगदी माणूस झोपू शकेल इतकी स्वच्छता आहे. आम्ही इथे आता फिरतोय तर कुठेही आपल्याला असं वाटणार नाही की परिसर अस्वच्छ आहे. खिडक्या इतक्या मोठ्या आहेत की हवा जी आहे ती खेळती आहे आणि खूप छान वाटतंय, प्रसन्न वातावरण आहे. गोठ्याची स्वच्छता ही गुरांच्या शेपटींवरनं ओळखायची. अच्छा. जर गुरं शेपट्या फिरवत नसतील तर समजायच्या माशा नाहीयेत. बरोबर. स्वच्छता ठेवणे. हो. आजूबाजूला कधीतरी 3-4 महिन्यातनं थोडं कीटकनाशक मारायचं. अच्छा. बाजूचा रानबिन काय असेल ते साफसफाई करायची. आणि एक ही प्लॅस्टिकची पिशवी, त्याच्यात 1 रुपयाचं नाणं टाकून ह्या बांधून ठेवल्या आहेत. अच्छा. ह्या रिफ्लेक्शनमुळे या माशा घाबरतात. ओके. आहार काय असतो गुरांना. आहार सुकं गवत असतं आणि कुट्टी असते. आम्ही 12 हिरवा चारा लावलेला आहे. अच्छा.
तो हिरवा चारा. आणि आता पावसात बागेत गुरं चरायला जातात. बरोबर. आणि ही कुट्टी मशीन आहे. हम्म. हे गुरांचं खाद्य ड्रम मध्ये ठेवलेलं आहे. बरोबर. आणि ही कुट्टी करून ठेवली आहे इथे. हम्म, हम्म, हम्म. हे बघ, कुट्टी करण्याचा फायदा काय, ही कुट्टी फक्त 1 इंच येते तोंडात. अच्छा. बाहेर जर पूर्ण दांडी येत नाही, हम्म, हम्म, हम्म. हा एवढाच भाग नाश होतो. बरोबर. त्यामुळे कुट्टी केल्याचा हा फायदा होतो. त्यांना पचायला पण लवकर बरोबर. आणि नासाडी होत नाही. ही ड्रेनेज सिस्टीम आहे. ओके. पूर्ण तिकडून अशी आली. पूर्ण साईड न केलेली. अच्छा. आणि हे सगळं गोठ्याच्या बाहेर म्हणजे एक शेणाचा पोह सुद्धा जात नाही. बरोबर. सगळा इथेच येतो. बरोबर. इथे शेण आल्यानंतर हम्म, इथे कालवतो. हम्म, आणि ह्या इथून अंडरग्राऊंड हम्म. हा तो आतमध्ये गोबर गॅस बघितला, हो. ही लाईन आतमध्ये गेली, ह्या गोबर गॅस मध्ये येतं. बरोबर. आणि इथून जो ओव्हरफ्लोचं जे शेण आहे हम्म, हम्म. ते सगळं खाली जातं. अच्छा. बाहेरच पाण्याची सोय केली आहे. तिथे वॉल बसवलाय. पाणी जवळपास 40 ते 50 गुरं म्हशी बाकी इतर लोकांच्या इथे पाणी प्यायला येतात. म्हणजे उन्हाळ्यात इथे पाण्याची सोय नसते. बरोबर. त्याच्यामुळे इथे पाणी प्यायला येतात. आता आमची सुद्धा गुरं येत आहेत. गुरं सकाळी बागेत नेऊन सोडतो हा. आणि संध्याकाळी घेऊन यायची. म्हणजे जवळपास बागेचा जो बेनावळीचा खर्च आहे हा. तो जवळपास 80% कमी होतो. कमी होतो. तुम्हाला जर 50,000 रुपये खर्च येत असेल बरोबर. तर तो खर्च 20-1 हजारातच 20 ते 25 हजारात होऊन जातो. गुरं चरतात त्यामुळे रान तेवढं कमी होतं. कमी होतं खूप. आणि प्लस शेण ते हे करत असतात. हा. आणि त्यांच्या पायांमुळे बरोबर. तो बॅक्टेरिया पण तयार होत असतो होय, मातीमध्ये. होय. किती गुरं आहेत एकूण? आता जवळपास 15-16 गुरं आहेत. दुधाचं व्यवस्थापन पुढचं काय असतं? दूध आम्ही विक्रीला नाही देत. आम्ही घरीच प्रोडक्ट बनवतो. हम्म, आणि घरगुती दुधाला मागणी आहे हम्म. बऱ्यापैकी. म्हणजे इथे कोणी येऊन घेऊन गेलं तर हो, देता? देता. पण बाहेर कुठे विक्रीसाठी नाही? बाहेर विक्रीसाठी नाही. आणि आमची गुरं जर्शी नाहीत. ती अच्छा. आता एक गाय सोडली तर बाकी सगळ्या गावठी गुरं आहेत. बरं. दूध कमी आहे पण गुरांचा मेंटेनन्स सुद्धा कमी आहे. बाय प्रोडक्ट्स मध्ये काय काय असतं? बाय प्रोडक्ट्स मध्ये आता आम्ही एक नवीन खवा मशीन घेतली आहे. हा. खवा बनवतो. हम्म, बाकी दुधाचं काय पनीर बनवतो, हम्म. तूप बनवतो. मग गावठी. त्याची बाजारपेठ कुठे असते? नाही, लोकललाच. म्हणजे आम्हाला घरगुती उरत नाही एवढी मागणी असते. होय काय? हो. सगळं इथल्या इथे संपतं? इथल्या इथे संपतं. क्या बात आहे. म्हणजे करण्यासारखं किती काय काय होय आहे? होय. फक्त मेहनत करायची तयारी पाहिजे. तयारी पाहिजे. नक्कीच. मेहनत आहे तर सगळं आहे. तुम्हाला घरावरची सोलर सिस्टीम दाखवतो. हो. ह्या 3 प्लेट इथे बसवलेल्या आहेत. हा. आणि 3 प्लेट त्या साईडला आहेत. त्या इथून दिसत नाही ओके. कारण इथे थोडी जागा कमी असल्यामुळे 3 प्लेट तिकडे बसवल्या आहेत. बर. आणि ह्याच्या बॅटऱ्या वगैरे आतमध्ये आहेत. अच्छा. हे किती साली केलेली आहे सोलर सिस्टम? ही साधारण 2019 पासून आहे आमच्याकडे. अच्छा. म्हणजे 19 पासून तुम्ही लाईटच्या बाबतीत स्वावलंबी झाले? होय, होय. लाईट नाही असं तुमच्याकडे कधी होत. झालेलं नाही? अजिबात नाही होत. क्या म्हणजे 8 दिवस जरी लाईट गेली हा. तरी सोलर आम्हाला पुरतो. बरोबर. कारण दुसऱ्या दिवशी सूर्य हा येणारच. बरोबर. आणि ह्याला अशी सिस्टीम आहे की जर कमी ऊन असेल हम्म. तर MSCB वर सुद्धा बॅटऱ्या चार्जिंग होऊ शकतात. बरोबर. इन्व्हर्टर सारखं. बरोबर. इकडे सुद्धा मोठी एकदम टेरेस हो. मोठा आहे. आणि म्हणजे पाहुणे वगैरे कधी आले तर भरपूर हो. मोठी सोय आहे. पाहुणे आणि सगळं सामान आमचं आहेत. हा. खुर्च्या आहेत 100-1 खुर्च्या. बाकी कॅटरिंगचं सामान आहे. ही जेवायला बसण्याची टेबल आहेत. म्हणजे हा पण एक व्यवसाय आहे? हो. भाड्याने वगैरे देता भाड्याने तुम्ही? वगैरे देतो. अच्छा. चादरी आहेत. म्हणजे सगळे जे हॉलला लागतं ओके. ते आहे. साधारण किती माणसांची सोय असते? साधारण आमच्याकडे 200 माणसांचा सेटअप आहे अंथरुणांचा. बर. आणि 1000 माणसं जेवतील एवढं हे आहे भांडी गुंडी. आणि हे इथे नारळचं स्टोरेज ठेवतो. बर. हे नारळ इथे सुकतात. हम्म. आणि ह्याचं आम्ही तेल आणतो करून होय काय? घरगुती वापरासाठी. आणि तळलेले गरे तर आम्ही ह्या घरगुती तेलात तळतो. आपण काउंट करायला गेलो तर अनेक उद्योग आहेत हो, हो. तुमचे. आणि त्याच्यातला सर्वात मुख्य तुम्ही कुठला सांगाल? आंबा हाच मुख्य. आंबा बाग. आंबा आणि काजू. आणि गुरांना गोठा करायला गडी माणूस कोण नाही. हम्म. सगळे आम्ही घरातलेच करतो. बरोबर. दूध काढणारे आम्ही सगळे घरात दूध काढणारे आहोत. सगळे काढता? हो. अच्छा. आणि आम्ही आमरस सुद्धा बनवतो. हा. म्हणजे जर आंब्याला खप नसेल किंवा उशिरा कॅनिंगला द्यायचा आंबा असेल बरोबर. तो स्वतः चांगला घरी पिकवायचा. ओके. मशीन सुद्धा घेतलंय पल्पर. क्या बात. आणि अशा प्रकारच्या आम्ही बाटल्या पॅक करतो. वा. आणि शुद्ध हापूस आंबा. बरोबर. म्हणजे फॅक्टरीत काहीतरी पपई घालून करतात तसलं काय करत नाही आम्ही. बरोबर. किंवा हा आंब्यात सुद्धा फक्त हापूस? फक्त हापूस. बाकीचे कुठचे आंबे बाकी मिक्स नाही. करत नाही? इकडे एक स्टोरेज रूम बनवली आहे.
आंब्याचे ट्रे वगैरे सगळं झालं, हा. धुवून बिवून स्वच्छ करून सगळं व्यवस्थित ठेवून द्यायचं. ओके, हे आंब्याची साठं बनवायला वगैरे हे ट्रे बनवलेले आहेत. बरोबर. आता हे सगळे व्याप करायचे म्हणजे मनुष्यबळ चांगलंच लागत असेल तुम्हाला. हो, मनुष्यबळ लागतंच. हा, पण इथे आम्ही घरातली माणसं करत असल्यामुळे 80% कामे मी घरातलीच करतो. म्हणजे बाहेर कोणावर अवलंबून नाही. अच्छा, उद्या जरी गडी आले नाही बरोबर, तरी आम्ही स्वतः करायची तयारी. हो. बरोबर. पण माणसांची उपलब्धता कशी आहे गडी माणसांची? तशी थोडी कठीण आहे, पण मिळतात माणसं. मिळतात. हो, आता इथे 450, 500, 250. हो, आता इथूनच खाली जिना आहे. अच्छा, इकडनं हो, वेगळा जिना. घरात एंट्री आहे घरातच. इथूनच. आणि हे सगळं डिझाईन घराचं काकांच्या डोक्यातनच केलेलं आहे ना? बाबांनी हे मगाशी चर्चेत ना आपल्या आलं. घराचं काम म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे, घर वगैरे बांधायची, त्यांनीच सगळं डिझाईन केलेलं आहे. हे फर्निचरचं काम काकांनी केलंय. बरोबर आहे. ओंकारजींचे वडील आपल्या सोबत आहेत. काका नमस्कार. नमस्कार. आपला सुरुवातीला परिचय. उदय बाळकृष्ण गाडगीळ. बर, आपलं मला वाटतं फोनवर बोलणं झालं हो सर्वप्रथम. हो हो. आणि आपली विशेष ओळख नसताना देखील तुम्ही अगदी अगत्यपूर्वक निमंत्रण दिलं. मला सांगा, हे घर बांधताना तुमचं प्लॅनिंग त्यामध्ये होतं असं मगाशी चर्चेत आलं. हो हो. तर काय नेमके विचार तुम्ही त्यावेळेला मनात ठेवले होते? मनात म्हणजे आमचं मुळात हे मोठं घर हं, आणि कौलारू होतं. हं, एका टप्प्यात ते करणं शक्य नव्हतं. हं, तेव्हा आम्ही ते 2 टप्प्यात केलं. एक पहिला बाहेरचा भाग घेतला सुधारून, स्लॅब घालून. त्याच्यानंतर मुख्य घराचा भाग, त्याच्यावर माळा केला आणि बरंचसं जुनं फाउंडेशन ठेवलं. जुन्या काही भिंती शिल्लक ठेवल्या आणि त्या सगळ्यात ॲडजस्टमेंट करून हे सगळ्या रूममध्ये उजेड चांगला, हवा चांगली, रूम मोठे, असं मॅनेजमेंटने आम्ही माझ्यात म्हणजे डोकेलिकीन सगळं केलेलं आहे. किती वर्ष जुनं घर होतं पूर्वीचं? खूप शेकडो वर्षापूर्वीचंच घर होतं ते. 3-3 फुटाच्या भिंत्या होत्या पहिल्या, ती आता 8 इंचावर आणली. मी सक्रिय सगळ्या विषयात असतो. हं, मी बाहेरची लोकांची घरांची सुद्धा कॉन्ट्रॅक्ट घेऊन घर पूर्ण बांधून देतो. बरं. असा एक साईड बिझनेस आहे तो माझा. हं, आणि त्याशिवाय घरच्या शेतीला हं. जे काय सहकार्य लागेल ते आम्ही करतो. तुमचं शिक्षण किती झाले? मी 8वी पास आहे. 8वी पास. हो हो. शिक्षणाचा कधी आयुष्यात नाही, प्रश्न आला? शिक्षण 8वीतून सोडलेल्याचा अजिबात पश्चाताप झालेला नाही. कारण इथे मेहनत करायला शिकलो. इथे मेहनत आणि सगळे उद्योगधंदे करायला लागल्यामुळे शिक्षणाचा विशेष काय असा कमी शिकलो, त्यामुळे काय असं काही ते जाणवलं नाही. आता पूर्वीचा जमाना ब्लॅक अँड व्हाईट तुम्ही बघितलेला आहात हो हो. आणि आता कलर दुनिया झालेली. कलर दुनिया झाली. तर मग त्या दृष्टीने जो झपाट्याने बदल घडलेला आहे हो. त्या बाबतीत काय सांगाल? काय आठवणीत पूर्वीच्या आणि आता बदल कसा घडलेला आहे? नाही, पूर्वीचं आठवणी सांगायच्या झाल्या. पूर्वी जो एकामेकाकडे जाणं म्हणा, कुठे मुक्कामी राहणं म्हणा, सगळ्या कार्यक्रमाला एकत्र लोक येणं म्हणा, असं जो पूर्वी होतं ते आता राहिलं नाही. घरातल्या घरात सगळं मोबाईल, टी व्हीवर जग चाललेलं आहे. तर त्यामुळे ते संबंध खूप दूर झाले. हं. पुन्हा तसे दिवस येण्यासाठी काय होणं गरजेचं आहे? पुन्हा असे दिवस येण्यासाठी इथल्या लोकांनी आधी म्हणजे गावातल्या लोकांनी गावात राहायला शिकायला हवं. खरं. तरच ते शक्य होईल. हं. साधारणतः 10वी पास झाला की तो पोरगा किंवा पोरी असेल ती मुंबईला जाते. हं. इकडे भरपूर लोकांच्या जमिनी अशा नुसत्या पडलेल्या आहेत जंगलमध्ये. त्या जर सगळ्या त्या लोकांनी लागवड केली तर इथून जाण्याची पण गरज नाही. बरोबर. म्हणजे इंटरनेट, मोबाईल यांच्यामुळे जग जेवढं जवळ आलेलं आहे हो, तेवढी माणसं लांब गेलेली. माणसं लांब गेलेली आहेत. तर आपण आशा करूया ही परिस्थिती बदलेल आणि अशा व्हिडिओजच्या माध्यमातून तुमच्यासारख्या कुटुंबियांकडे बघून कोणीतरी जागं होईल, कोणाला तरी वाटेल की आपण पण आपल्या गावी परतूया किंवा आपलं गाव आपण सोडूया नको. ही स्टोरेज रूम आहे. ओके. स्टोरेज बऱ्याच ठिकाणी दिसतंय. हो. कारण वरपासनं आपण बघितलं तर एवढं मोठं कुटुंब बोलल्यावर खरंय खरंय. आणि सगळं 6 महिन्याचं एकदाच भरून ठेवायचं. साखर असेल, काय असेल. म्हणजे एखाद्या छोट्याशा जनरल स्टोअर प्रमाणे तुमच्याकडे त्याच्याहून जास्त स्टॉक तुमच्याकडे असेल आता घरात. काकू नमस्कार. हा नमस्कार. तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. ओंकारजींच्या आई मित्रांनो आपल्या सोबत आहेत. मला सांगा काकू, तुमचं माहेर कुठे?
माहेर कर्नाटक. कर्नाटक. हो. कर्नाटकी झाक अजून तुमच्या बोलण्यात आहे मात्र इतकी वर्ष झाली तरी. हो. मराठी शिकलात व्यवस्थित ना आता? हो, कधी कधी विसरायला होतं कन्नड. होय, इतकी सवय मराठीची झाली. हो हो. मग कसं होतं तुमच्या तिकडचं माहेरचं वातावरण, घर वगैरे? हा, घर वगैरे असे लहानच होते आम्ही, 6 माणसं होते घरात. किती साली झालं लग्न तुमचं? 95. 95ला. मग इकडे जेव्हा घर बघायला आलात, तुम्ही आलेलात लग्नाच्या पूर्वी? नाही नाही. डायरेक्ट ठरलं? हो. आणि मग इकडे आल्यावर कसं वाटलं? इकडे आल्यानंतर इथे ऍडजस्ट केले सगळं. ऍडजस्ट केलं? हा. पण असं मनात होतं असं मोठं घर असेल, त्यावेळेला जुनं घर असेल? हो, जुनं घर होतं. हा, मग तेव्हा जमीन वगैरे असेल? होय हो. मग कधी जमीन सारवलेत? हा. सारवलेत? हो, सारवली. आणि काय काय कामं असायची त्यावेळेला? तेव्हा शेती करायची ना. मग तिकडे शेती केलेली नाही मी, कधी लावणी वगैरे लावली नाही. भात शेती होती? इथे आल्यानंतर शिकली. रुळायला किती दिवस गेले? 1 महिना. 1 महिन्यात रुळलात? हो. एकदम फास्ट आहे काम म्हणजे. हो. हा. आणि मग नंतर हळूहळू कुटुंब वाढलं, मुलं वगैरे सगळी? हो. आत्ता काय दिनचर्या असते तुमची? आता दूध काढणे नेहमी, शेणगोटा वगैरे. तुम्ही करता स्वतः? हो. बरोबर. घरातली सगळी माणसं करतात? हो हो. बरोबर. इतकी माणसं सगळी घरात आहेत, इतक्या बायका एकत्र तुम्ही राहतात, तर मग कसं काय, कधी वादविवाद वगैरे होत नाही? होतात कधीतरी. होतात? हो, बायकांच्या होतात, पुरुषांची नाही. पुरुषांचे नाही? मग काय वादविवाद झाल्यावर किती वेळ लागतो निवळायला? लगेच. लगेच? आम्ही बोलणी वगैरे अशी टाकत नाही, लगेच. आणि वीरू बरोबर तुमचं एकदम नातं खास दिसतंय, मग अशी तुम्ही हाका मारत होता, हो. तर त्याबद्दल काहीतरी सांगा. माझी एक नात आहे, ते लहानपणीपासून तिला पप्पा म्हणते मी. वीरूला हाक मारते ना तेव्हा मला तिची आठवण येते. हा. गिरिजा म्हणून तिचं नाव. अच्छा. आणि बाबा म्हटले की माझी नातेची आठवण येते. बरं. बरोबर. पण वीरू तुमच्याकडे कधी आला? किती वर्ष झाली? 2 वर्ष झाली वाटते. 2. मग पहिला दिवस आठवतोय त्याला पहिल्यांदा जेव्हा बघितलं? हो, एकदम लहान होती, एवढा. आणि मोर हा काय पाळीव पण नव्हे किंवा प्रत्येकाच्या घरात दिसणारा पक्षी नव्हे, एकदम रेअर विषय तुमच्याकडचा हा. तर त्याबद्दल काय आठवणी आहेत? ते दारा कुठे सांडली तरी आम्हाला कुठे गेली असे शोधत राहतो आम्ही. एवढे जिव्हाळ्याचे संबंध त्याच्याशी. हो. पण असं खरोखर दैवी वाटतं, कोणतरी त्याच्या थ्रू कोणतरी आलंय असं वाटतं आपल्याकडे. आणि पोलावर बसतं ना, इथे बसू नको, भीती वाटते ना लाईनवर. लाईटचे. खरंय खरंय. काकूंच्या डोळ्यात दिसतंय प्रेम किती आहे ते वीरूसाठीचं. क्या बात आहे. मग कसं वाटतं असा एक पक्षी आपल्याकडे, जो एक असामान्य गोष्ट आहे, सर्वसामान्य लोकांकडे असा पक्षी येत नाही, तर त्याबद्दल काय भावना आहे? त्याबद्दल काय चांगली वाटते अशी ती. बरोबर. मराठी शिकायला किती दिवस गेले? 1 महिना गेली. 1 महिन्यात सगळं तुम्ही हो. झटपट शिकलात म्हणजे? त्यावेळेला सासूबाई वगैरे तुमच्या? हो, सासू सासरे होते. मग त्यांचा सहवास किती वर्ष लाभला? सासराची जवळजवळ 15-20 वर्ष होते वाटते. सासू आता 2 वर्ष झाली जाऊन. खूप वर्ष तुम्हाला सासूबाईंचा सहवास लाभला. हो. मग त्यांच्याकडनं काय शिकायला मिळालं किंवा कशा आठवणी आहेत त्यांच्यासोबतच्या? सासूचं कार्य ते लावणी वगैरे लावायची शिकवलं तिने अशी. आणि काय काय इथलं जेवण वगैरे तिने हे केलं. आता इथे फोल्डिंगच्या विळ्यांचं काम चालू आहे. अच्छा. बघा, ही अशी इथून ओपन होते हा. आणि ह्याला आतमध्ये ब्लेड असतं. हे अच्छा. हे खोबरं खोण्यासाठी आणि कापण्यासाठी. आणि खाली इथे ताट ठेवायला असा ड्रॉवर असतो, इथे ताट ठेवायचं. बरोबर. आणि इथे बसून करतायत, म्हणजे ज्यांना जमिनीवर बसायला त्रास होतो क्या बात आहे, त्यांच्यासाठी ही विळी. हे असं मार्केटमध्ये आहे उपलब्ध की तुमचंच डिझाईन? नाही, आहे मार्केटमध्ये आहेच. अच्छा. मग हे सुद्धा सगळं सामान इथल्या इथे संपतं की बाहेरच्या लांबच्या ऑर्डर्स असतात? हा, बाहेरच्या मुंबईवरून पण ऑर्डर असतात. अच्छा. हो. हा किती वर्ष आहे व्यवसाय? हा जवळपास 30-35 वर्ष झाले. अच्छा. शेवया बनवायचं मशीन आहे. बरोबर. अनेक घरांच्या माळ्यावरती जीर्णावस्थेत असलेली ही गोष्ट आहे, कारण वापरात हल्ली कोण फार. पण तुमच्याकडे ही तयार आहे. आता हे खुर्च्या बनवायचं काम चालू आहे. अच्छा. गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी. हा, बोला. रामकृष्ण हरी. नमस्कार काका. आता आपण तुमच्या लाकूड कारखान्यात आहोत. हो हो. सर्वसाधारण गृहोपयोगी जेवढ्या वस्तू आहेत, थोडक्यात बेडरूम पासून तर घरातल्या जेवणापर्यंतच्या त्या वस्तू, त्या सर्वसाधारणपणे आम्ही बनवतो.
हे देवारे ते शिसम लाकूड आहे. शिसम. हा, हे लाकूड सर्वसाधारण आमच्याकडे उपलब्ध नाही, बर. पण ज्यांच्याकडे लाकूड आहे ते लाकूड आणून देतात बर. आणि मी त्याच्यापासून बनवतो. अच्छा. आणि माझ्याकडे बाकीच्या ज्या वस्तू आहेत बनवणारे ते मिल मध्ये ओपन मध्ये विकत मिळतात. हम्म. जे लाकडं हा त्यापासून मी बनवतो. अच्छा. बाकी हे सगळं शिसम वगैरे मिळत नाही, त्याच्यामुळे ते मालक देतात आणि बरोबर. त्याच्यापासून बनवतो. कशी काय आवड निर्माण झाली या विषयात? नाही पहिल्यांदा आमच्या पिढीजात आमच्याकडे वडिलांना पण आवड होती. अच्छा. आजोबा पण आमचे म्हणजे वडिलांचा हा व्यवसाय होता. नाही, व्यवसाय नव्हता पण आवड होती. आवड होती आणि त्याचं तुम्ही व्यवसायात रूपांतर केलं. ते आमचे पाटणकर मामा उत्तम प्रकारे फर्निचरचा धंदा करायचे त्यावेळेला, घर वगैरे. अच्छा. पूर्णपणे. बरोबर. त्याच्यामुळे थोडस अनुवंशिक येतं. हे जे मिस्त्री आहेत ना, हा. यांचे काका पहिल्यांदा आमच्याकडे कामाला असायचे. अच्छा. आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त म्हणजे 90% त्यांच्याकडे शिकलो. नमस्कार काका. हा. यांचे आता काय करताय तुम्ही? खुर्च्या बनवताय? हा, खुर्च्या. ह्या शाळेसाठी मास्तर खुर्च्या आहेत. अच्छा. हा, आता ही मशिनरीची इन्व्हेस्टमेंट किती असेल साधारण? साधारण 3.5 लाखापर्यंत आहे. 3.5 लाख. हा, आता वेगवेगळ्या भरपूर आहेत राऊटर. बरोबर. आता रिकवर झालं असेल सगळं ना बऱ्यापैकी? बरीच वर्ष झाली. होय 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 बरोबर. हे सोलरवरच आहे ते. ओके. मग ही सोलरची प्लेट आहे. हा. जर हात ठेवला तर हे बघा, हे ब्लिंक झालंय बघा. हा. अच्छा. रात्री अजून छान रात्री दिसत असतं. हा, पूर्ण प्रकाश होतो त्याचा. उदबत्त्यांप्रमाणे आहे ते, म्हणजे डिझाईन. हे आवळ्याचं झाड, ह्याला वरती वड आलाय अच्छा. आवळ्याच्या झाडाचा. बरोबर. मग हे घरातली माणसं इथेच वटपौर्णिमा करतात. मी मधुश्री ओंकार गाडगीळ यांची पत्नी. माहेरचं नाव मधुराव मोरेश्वर गोखले. तिकडचं घर पण मोठं होतं की एवढंच? तिकडचं घरही माझं मोठं आहे. आम्ही 10 माणसं होतो. दैनंदिन घरातलीच कामे आणि सीझनच्या वेळी म्हणजे एप्रिल महिन्यापासून जेव्हा आंब्याचा सीझन सुरू होतो तेव्हा घरात आंब्याची कामे, आंब्याची साठ, लोणची आणि अजून वेगवेगळे काही पदार्थ म्हणजे मुरांबा घालणे आणि फणसाचे गरे तळणे, ही कामं रोजची चालूच असतात सीझन मध्ये, अगदी मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत. माझं लग्न होऊन 6 महिने झाले. 6 महिने झाले. रुळायला मला वेळ नाही लागला, कारण सगळीकडे माणसं सारखीच होती. तिकडेही भरपूर माणसांचं कुटुंब आणि इकडेही भरपूर माणसं आहेत, त्यामुळे रुळायला मला जास्त वेळ नाही लागला. पटकन रुळले मी ते. बरोबर. आजच्या पिढीला सेपरेट राहायला हवं असतं किंवा प्रायव्हसी हवी असते, तर अशा वेळेला तुम्हाला एकत्र कुटुंब पद्धती आवडली आणि चालली, तर त्यामागची काय भावना होती? एकत्र कुटुंब पद्धती खरं तर चांगली आहे, कारण एकटं राहून सगळंच करणं माणसाला जमत नाही. घरात भरपूर माणसं असताना आपल्या मदतीलाही कोणीतरी असतं आणि लोकांचा तेवढा आपल्याला पाठिंबाही मिळतो कुठलंही काम करताना. एकटे असताना काय होतं की आपल्याला सपोर्ट असतो. जर एकत्र कुटुंबात आपण राहिलो, वाढलो, तर आपल्याला आपल्या सोबतच्या सगळ्या माणसांचा सपोर्ट असतो, एक पाठिंबा असतो की ठीक आहे, तू कर, आम्ही आहोत तुझ्यासोबत. त्यामुळे म्हणून मला ही एकत्र कुटुंब पद्धती जास्त आवडते. वैशिष्ट्यपूर्ण बदल असे काय तुमच्या जीवनात घडले की जे माहेरहून सासरी आल्यावर तुम्हाला सांगता येतील? वैशिष्ट्यपूर्ण बदल म्हणजे माझ्या माहेरी मी आतापर्यंत आंब्याच्या सीझन मधली अशी कुठलीच कामं केली नव्हती. आंब्याची साठ, लोणची हा प्रकार घालणे माझ्या माहेरी एवढा नव्हता. तिकडे काजूचा सीझन असतो, त्यामुळे बाकी आंब्याच्या सीझन बद्दल मला काही माहिती नव्हती. पण लग्न झाल्यानंतर इकडे आल्यावर आंब्याची साठ घालणे, लोणचे घालण्याची काय प्रक्रिया असते, फणसाचे गरे तळण्याची काय प्रक्रिया असते, ते लोणची साठवून कशी ठेवायची, पॅकिंग कसं करायचं आणि लोकांना कसं मार्केटिंग करायचं, म्हणजे लोक आपल्याकडे जेव्हा येतात एखादी वस्तू घ्यायला, तर त्या उत्पादनाबद्दल आपण त्यांना काय सांगावं हे मला इथे आल्यापासून शिकले. मी कळलं मला कसं असतं ते. आता लोणची वगैरे घालायला शिकलात? हा, शिकले मी. अजून तेवढा कॉन्फिडन्स नाहीये, पण बघितलंय, सगळं बघून ठेवलंय. पण आता ह्या वर्षीपासून मी करायला सुरुवात करेन. बरोबर. शिक्षण काय झालंय तुमचं? मी BA झाले, मराठी विषयात स्पेशलायझेशन केलंय. अच्छा. मग BA करताना काय डोक्यात होतं? पुढे जाऊन नोकरी करायची, करिअर संदर्भात कधी विचार केला असता? काय मनात होतं? खरं तर मला शिक्षक व्हायचं होतं, पण काही कारणामुळे मला नाही जमलं. त्यामुळे मी घरीच होते सध्या तरी. बरोबर. टेलरिंगचा कोर्स केला होता, त्यामुळे त्याची प्रॅक्टिस माझी घरी चालू होती. आणि मग अचानक लग्न ठरलं आणि मग झालं 6 महिन्यात. अरेंज मॅरेज. खरं तर आम्ही दोघं पहिल्यापासून ओळखत होतो एकमेकांना, कॉलेजमध्ये एकत्रच होतो शिकायला. पण एवढं लग्नापर्यंतचा कधी आमचा विचार झाला नव्हता, पण हे अरेंज मॅरेजच झालं आमचं. आणि आता एकंदर बघता तुमचं पूर्ण कुटुंब प्रत्येक वेगवेगळ्या व्यवसायातच आहे, म्हणजे आता ह्याच्या पुढचं आयुष्य तुमचं व्यावसायिक जीवनातच जाईल. हो जाईल, आणि मला आवडेल ते करायला. मला आवड आहे यातली. वा. विशेषतः आपण प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो आपल्या पिढीतील मुलांना की गाव सोडू नका, तर त्याचं जिवंत उदाहरण तुमच्या माध्यमातून आज आपल्याला बघायला मिळालं. कारण स्थलांतरित न होता तुम्ही इथे राहून काहीतरी करू पाहताय,
त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक आहे. धन्यवाद, तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात. मगाशी जे गोबर गॅसचं बघितलं ना, हा, हा. ती स्लरी जी एक्स्ट्राची स्लरी येते, हो. इथे तुम्हाला कुठून जाईल समजणार नाही. ते एक पॅक केलेलं आहे आणि इथून ती बाहेर पडते आणि ही इथून तांदूळ खत तिथेच बनवलेलं आहे. आता ओके, म्हणजे डायरेक्ट बागेत सोडलेली आहे. हो, ह्याच्यात गांडूळ खत बनतं. हा. गांडूळ खताला शेण उष्ण नाही पाहिजे, थोडं डिकम्पोज झालेलंच आहे चालतं. त्याने चांगले त्या ह्याच्यात गांडूळ चांगले जिवंत राहतात. अच्छा. ताज्या शेणात गांडूळ मरतात, हम्म. तर ते जो मिथेन गॅस असतो तो जायला पाहिजे. बरोबर त्याच्यामुळे ही अशी सिस्टीम केलेली आहे. ही स्लरी तिथे आणि तिथे गांडूळ सोडायचे. बरोबर ते गोठ्यात ना, म्हणजे गोबर गॅस मधून स्लरी बाहेर पडते. बरोबर. एक 2-4 दिवस, 8 दिवस सुकली, हा. पाणी निघून गेलं की इथे आम्ही आणून टाकतो बर. आणि ह्याच्यात गांडूळ सोडलेले. आता ह्या 8-10 दिवसापूर्वीच हे केलेलं आहे. बरोबर. पण आता ह्याच्यात गांडूळ तुम्हाला दिसतील. हे बघा, वा. हे आत्ताच नवीन कल्चर टाकलंय. ओके. गांडूळ खताचा फायदा म्हणजे ह्याच्यात सगळे न्यूट्रिएंट्स, म्हणजे 16 जे अन्न घटक पाहिजे, बरोबर. NPK आहेच, पण बाकी मायक्रोन्यूट्रिएंट्स पाहिजे ते सगळे 16च्या 16 गांडूळ खतात मिळतात. बरोबर. त्याच्यामुळे जवळपास आम्ही इथे वर्षाला साधारण 15 टन बनवतो बर. गांडूळ खत आणि आम्हाला बाहेरनं खत आणायची गरज नाही. अच्छा, सगळं तुमच्याच बागेत लागतं. घरगुती. त्याच्यामुळे मोठा खर्च, खताचा जो खर्च आहे बरोबर. तो ह्या गांडूळ खतामुळे वाचतो. म्हणजे एकमेकांवर कशा पूरक गोष्टी आहेत सगळ्या, हे आपल्या लक्षात येईल. हो. एका गोठ्यामुळे घरातलं दूध दुभतं, प्लस हे तुमचं गोबर गॅस, आणि त्याच्यानंतर हे खत सुद्धा, ह्या फक्त एका गुरांमुळेच मिळणारे बाय प्रोडक्ट्स आहेत सगळे. आणि इथे प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा, म्हणजे रेंज नाहीये मोबाईलला, किंवा रस्ते सुद्धा आपण बघितले तर अगदी जेमतेम सगळीकडे आहेत. तर अशा परिस्थितीत तुम्ही अनुकूल गोष्टी, इथल्या अनुकूल वातावरण केलेलं आहात. याचं क्रेडिट तुम्हाला जातं, तुमच्या कुटुंबियांना जातं, कारण ह्या सर्व गोष्टींसाठी खूप मोठी मेहनत लागते, जी तुम्ही सर्व मंडळी करत आहात. इथे आपल्या लक्षात येईल मित्रांनो, गांडूळ खत करायचं तर ते सुद्धा किती पद्धतशीर केलेलं आहे. एक परमनंट स्ट्रक्चर किंवा ही जी शेड आहे ती खास त्याच्यासाठी केलेली आहे. गांडूळ खत जे तयार होतं, एक 2 फुटाचा थर झाला की ह्याच्यात टाकतो. आपण जे विकत जे गांडूळ खत आणतो ते पिशव्यांमध्ये पॅक केलेलं असतं, त्यामुळे त्याचा बॅक्टेरिया सगळा मरतो आणि आतले गांडूळ सुद्धा मरतात. बरोबर. हे ओपन असल्यामुळे ह्याच्यात गांडूळ शेवटपर्यंत जिवंत राहतात, म्हणजे कलमाच्या मुळात टाकेपर्यंत ते गांडूळ जिवंत राहतात. बरोबर. कारण खतातना सुद्धा त्यांची अंडी येत असतात आणि ती तिथे फर्टाईल होतात, तिथे गांडूळ वाढतात. बरोबर. पिशवीतनं आपण जे गांडूळ खत घेतो त्याच्यात गांडुळांचा हे नसतंच काय, बरोबर. त्यामुळे ते झाडापर्यंत पोहोचत नाहीत जिवंत गांडूळ. बरोबर. आम्ही ओपन हा त्याच्यासाठी ठेवलेला आहे. ओपन जे तयार होतं त्याच्यात आणून टाकायचं, बरोबर. ते गांडूळ मरत नाहीत. हा जो भाग ठेवलाय हा आम्ही गुरांसाठी 12माही हिरवा चारा, 12माही आता पावसात काय बागेत चार होते, पण हा उन्हाळ्यासाठी स्पेशल इथे लावला. आता हा एवढा इथे कटिंग केलाय, अच्छा. खाली तुम्हाला दिसेल. हे 4G सुपर नेपियर या जातीचा आहे. बर. आणि ह्याला मेंटेनन्स खूप कमी आहे. अच्छा. हे साधं युरिया जरी मारलात ओके. तरी झपाझप वाढतं. बरोबर. आणि याच्यात प्रोटीन वगैरे आहेत, म्हणजे बऱ्यापैकी आहेत. एकदम मी मक्या एवढा चांगला म्हणणार नाही, पण जर कमी खर्चात आणि 12माही हिरवा चारा हवा असेल तर 4G नेपियर हे बेस्ट आहे. बरोबर. हा इथे असा आमच्या गुरांसाठी म्हणजे आमची गुरं गावठी, आम्ही सगळी गावठीच आहेत बऱ्यापैकी गुरं. बरोबर. त्याच्यामुळे त्यांची भूक पण कमी आहे, उंचीने लहान, म्हणजे कोकण गिड्डा म्हणतात ना तशी. हो हो हो. त्याच्यामुळे हा चारा त्यांना बऱ्यापैकी होतो. हा जवळपास 10 गुंठ्यांमध्ये सगळा लावलेला आहे. अच्छा. आणि गवताचा स्टॉक आमच्याकडे असतोच, भातियान गवताचा. बरोबर. आम्ही भातशेती करत नाही, भातशेतीच्या जागेत ही लावली आहे. त्यामुळे ते दुसऱ्या भात्यान दुसऱ्याकडनं. भातियान बाहेरून आणतो. बरोबर. ही सगळी पोपळीची वगैरे लावली आहे. बरोबर. स्प्रिंकलरची सिस्टीम केलेली आहे अच्छा, चाऱ्यासाठी. चाऱ्यासाठी. आणि ह्यांना पाणी खूप कमी लागतं, बरोबर. म्हणजे दिवसात एक फक्त 15 मिनिटं जरी पाणी ह्यांना सोडलात स्प्रिंकलरचं बरोबर. तरी खूप होतं यांच्यासाठी पाणी. बरोबर. आणि पंप सुद्धा सोलारचा दिसतोय तिकडे, हो, म्हणजे पंप सोलारचा सुद्धा पॅनल दिसतंय, हो, म्हणजे पंप पण आहे पंप सोलारचा. सुद्धा सोलरचा आहे. बरोबर. म्हणजे लाईटची काय भीती नाही. बरोबर. म्हणजे ऑर्गॅनिक शेती आणि नैसर्गिक स्त्रोतांचा वापर हो. बऱ्यापैकी तुम्ही केलेला आहात. एकूण किती क्षेत्र आहे आपलं हे? हे 27 एकर आहे आपलं. अच्छा, एकक्षेत्री आहे सगळं? नाही, एक 2-3 भागामध्ये विभागलेले. साधारण आता जुन्या ज्या पोपळी आहेत त्या 100 आहेत, हा. आणि आता नवीन साधारण 200 लावलेल्या आहेत. अच्छा, कुठच्या लावल्यात त्या? ह्या मंगलाच्या आहेत. मंगला. हो, बर. मंगला आहे, बाकी सगळ्या मिक्स आहेत, हायब्रिड सुद्धा आहेत. आता एवढी शेती तुम्ही करता तर माकडांचा उपद्रव कितपत त्या आहे? बाबतीत आम्ही खूप सुखी आहोत, कारण माकड
कधीतरी एक म्हणजे 6 महिन्यात एखादा वेळ आलं तर होय काय, म्हणजे तुमच्याकडे माकड दिसणं विशेष आहे? विशेष नाहीच इथे. म्हणजे खूप दुर्मिळ. बापरे, माकडांपेक्षा इकडे बिबटे भरपूर दिसतात. होय काय? हो, इकडे बिबट्यांचा खूप त्रास आहे. हा, त्यामुळे आमचे कुत्रे वित्रे ते रात्रीच्या घरातच, अच्छा, किंवा आमची जनावरं सुद्धा रामबाड आम्ही सोडत नाही. बरोबर ती गोठ्यात जर आली नाही किंवा कुठची गाय राहिली बरोबर. तर रात्री 12 वाजले तरी शोधून आणल्याशिवाय आम्ही घरी झोपणार नाही. हा, म्हणजे बिबट्यापासून भीती बिबट्यापासून असते. खूप सावध राहायला लागतं इथे. आणि मांजर तर पाळूच शकत नाही. नाही, मांजर नाही बाळगू शकत. मांजर किती बाळगली पण ते नाही, इथे होतच नाही. होतच नाही. पाटाची जी लाईन आहे हा, ती आम्ही पाईपलाईन टाकली पूर्ण 2 किलोमीटर. 2 किलोमीटर हो, 2 किलोमीटर तुम्ही वैयक्तिक खर्च करून? वैयक्तिक खर्च करून. अच्छा, आता ते म्हणजे आता पावसात गरज नसल्यामुळे एक दोन ठिकाणी पाईप सुटले, त्यामुळे ते पाणी बंद आहे. पण बरोबर आता जसा पाऊस बंद म्हणजे थांबेल तेव्हा ती लाईन चालू करणार. बरोबर. आणि साधारण फेब्रुवारी एंड ते मार्च एंडिंग सुद्धा पर्यंत सुद्धा पाणी राहतं आमच्याकडे. बरोबर. नॅचरल पाण्याचं जवळपास 20 ते 25 हजार लिटर पाणी आम्हाला मिळतं. तिथे टाकी सुद्धा आम्ही बांधली आहे, बरोबर. ती भरून राहते. आणि ह्या माड पोपळींना तेवढं खूप बरोबर. होतं पाणी. आणि आम्ही आंबा, बाकी इतर सुद्धा झाडांची आवड आहे. आता हे चिक्कू आहे, फणस आहे, जांभळाचं झाड लावलंय, स्टार फ्रूट आहे, बर, सीताफळ आहे. मला वाटतं करमळ म्हणतात त्याला ना, स्टार हो, फ्रूटला. करमळ. सीताफळ आहे, रामफळ आहे, अशी बऱ्याच प्रकारची वेलची लावली आहेत. मसाल्याची सुद्धा झाड, म्हणजे सगळ्या बऱ्यापैकी झाडं आम्ही लावलेली आहेत आवड म्हणून. आणि प्रत्येकाला फळधारणा होते. अच्छा, म्हणजे असं आंबा आहे की आंबा किंवा काजू आहे की काजू नाही, सगळी झाडं लावलेली आहेत आम्ही. दरवेळेला मी अपील करतो, आज तुम्ही अपील करा आपल्या कोकणी मित्रांना की जे कोकण सोडून चाललेत त्यांना काय मेसेज द्याल? मेसेज, तुम्ही इथे राहा, कष्ट करा, कष्टाशिवाय तुम्हाला फळ नाहीये. नक्की. आणि हे इथे सोनं सोडून तुम्ही तिकडे नको त्या खाणीत जाताय. खरंय. इथे तुम्ही केलात तर खूप आहे करण्यासारखं. रोजगार नाही म्हणतात खूप. आता हे बघा, तुम्ही 4 गडी बोलवून दाखवा म्हणजे इथे कामाला रोजगार नाही म्हणतात ना हे कोकणातले. इथे रोजगार खूप आहे, फक्त करणाऱ्याची तयारी पाहिजे. बरोबर. कष्ट करायची तयारी हवी. आणि जो रोजगार देतोय त्याच्याकडे जायला हवं. हो, इकडे कामगारांसाठी पण बाथरूम वगैरे सगळं सेपरेट केलेलं आहे. वा, म्हणजे त्यांना असं कुठे बरोबर, बाहेर जायला नको. बाहेर जायला नको. खरंय. बऱ्यापैकी घरगुती जी भाजी आहे ती आम्ही स्वतः तयार करतो. अच्छा, आणि अशा पिशव्यांमध्ये तयार करतो. मग पिशव्यांमध्ये आम्ही ही रोपं लावतो. अच्छा. आता हे बघा, इथे भोपळी मिरची आली आहे, एक सुद्धा फवारणी नाही, म्हणजे ऑर्गॅनिक सुद्धा फवारणी ह्याला केलेली नाही. बरोबर. पण ही बघा, क्या बात आहे. हे इथे अशा मिरच्या आल्यात, लांबड्या मिरच्या. वाह. इथे वांगी लावली आहेत, आता नवीनच रोपं लावली आहेत. बरोबर. टोमॅटो सुद्धा करतो, पण आता टोमॅटोचं हे पण आम्हाला हे आता उपलब्ध पिशवीतलं काढून बाहेर लावता की? नाही, पिशवीतच. काय कारण त्याचं? पिशवीतल्यामुळे कीड रोग कमी होतो. अच्छा. खर्च होतो मातीतल्यापेक्षा, ह्याला खर्च खूप होतो आणि मेहनत होते, पण ह्याला चव आणि कीड रोग खूप कमी येतो. बरं. आणि इथे मधमाशा सुद्धा आम्ही बाळगलेल्या आहेत, म्हणजे स्टिंगलेस. अच्छा. ह्याला म्हणजे ह्या डंक मारत नाहीत. बर. हे खूप लहान असतात. हे बघा, इथे बघा, हा आपला वेळू म्हणतात ना, हा वेळू 2 भागात करून ओके, जंगलात त्यांची अंडी मिळून ह्याच्यात अंडी ठेवायची, म्हणजे ती वसाहत तयार होते. बरोबर. आणि एकापासून मी असे अनेक तयार केलेत. वा. हे स्प्लिट करत बरोबर. म्हणजे तुम्ही साधं मडक्यात जरी ठेवलात तरी ते होतं. हे बघा, हे आता बॉक्स बनवलेत मी. बॉक्स काढायला सोपे. हा बॉक्स इथून अर्धा केलेला आहे. हा उघडलात, खालच्या साईडला मध असतो आणि वरच्या साईडला त्यांची वसाहत असते. बर. तो जर तुम्हाला दुसरी वसाहत करायची असेल तर सेम बॉक्स घ्यायचा आणि वरची जी वसाहत आहे ती त्या दुसऱ्या बॉक्सवर ठेवायची. आपण आता उघडून बघू शकतो की? हा, बघू शकतो. आधी हे खोलताना थोडा आधी कापूस घालायचा कानात. तर चावत नाहीत, फक्त काय कानात गेला तर कानात जाऊ शकतात, म्हणून तो कापूस घालायचा. अच्छा. कानात माशी जाऊ नये म्हणून. एवढं मेणाने एकदम पॅक केलेलं असतं. बरोबर. की हाताने येणार नाही ते. हे बघा, या माश्या यायला इथून सुरुवात झाली. आता हा सगळा मध आहे. हा जो एवढा आहे हा सगळा मध आहे. हे आता पॅक करून ठेवतो म्हणजे त्यांना जास्त डिस्टर्ब नको. पण आता ह्या आता उडून जाणार, त्या परत जातात. हा, परत जाणार. ही त्यांची अंडी आहेत. ही आहेत ना, ही अंडी आहेत. हा मध आहे आणि हा पोलन आहे, म्हणजे ते पिठासारखं असतं. त्याच्यात राणी माशी, एकच राणी माशी असते. आता इथे शोधायला लागेल खूप.
हे बघा आता ह्या एवढ्या माश्या बसल्यात, एक सुद्धा चावणार नाही, बरोबर. फक्त केसात आणि कानात एवढ्या जातात, पण काय त्यांचा उपद्रव बाकी काय नाही. राणी माशी शोधायला खूप कठीण आहे. बंडी कशी ओळखता? ह्या माशांपेक्षा डबल साईज असते त्यांची. हे मी असं दाबून परत होतं असं जागेवर नेऊन ठेवतो. ह्याच्या आधी मी सातेरी मधमाशी मी गारगोटीवरनं जाऊन आणली होती, बॉक्स मोठा, बरोबर. जवळपास 5,000-5,500 किंमत होती. हा. पण ह्या आपल्या कोकणात उन्हाळ्यात खूप ऊन होतं, थंडीत थंडी होते, त्या वातावरणात त्या टिकत नाहीत. बरोबर. पण ह्या ज्या माशा आहेत ह्या तुम्ही काहीही करा, म्हणजे बाजूला फवारणी जरी चालू असेल, एकदम ह्याच्यावर फवारणी करायची नाही, बरोबर. पण त्या एकदम नेटिव्ह आहेत, म्हणजे सहसा सोडून जात नाही आपली वसाहत, आणि खूप मेंटेनन्स कमी. पण ह्यांचा मधासाठी प्रोडक्शनसाठी उपयोग नाही, ह्यांचा मूळ उद्देश आहे पॉलिनेशन, म्हणजे जे आंब्या, काजू, नारळ, सुपारी ह्यांना जे पॉलिनेशनचं काम करणार ते हे एक नंबर करतात, आणि ह्याला मेंटेनन्स खूप कमी आहे. म्हणजे कोकणात तर ह्या सहज उपलब्ध होतात. मातीच्या ज्या लुबरीच्या भिंती असतात, ती जुनी घरं पाडवताना, आता इथे गावात पण आमचं घर सुद्धा जुनं पाडवताना त्याच्यातली जी वसाहत मिळाली ती टाकून नाही दिली, ती इथे जपणूक केली त्याची. आणि आता ह्या डिसेंबरमध्ये आता हे जे 16-17 बॉक्स आहेत, ह्याचे पुढल्या वर्षी 32 बॉक्स होतील, हे डबल होतील. त्याची व्यवस्था आम्ही करू लवकरच. आता ह्याचे बॉक्स वगैरे सगळे तयार केलेले आहेत. तुम्ही मडक्यात सुद्धा ठेवू शकता. हे बघा इथे एक मोठं मडकं लावलंय, त्या मडक्यात सुद्धा ती अंडी आणून फक्त एक सुरुवातीचा महिना, म्हणजे तुम्ही जेव्हा नवीन वसाहत तयार करता तेव्हा फक्त मुंग्यांपासून संरक्षण करायचं. फक्त मुंग्यांचा त्रास. पण एकदा हे बघा हे सगळं पॅक करतात ते. आता ह्याच्यात केवढी मोठी गॅप आहे बघा, ही एवढी गॅप आहे, हे सगळं मेणांनी त्यांनी भरलेलं आहे. अच्छा. आणि इथे फक्त तोंड त्यांनी फक्त हे बघा केवढ्या बारीक माश्या आहेत. ह्यांना डंक नसतो, त्या माश्या चावत नाही, फक्त कानात जातात, केसात जातात. बरोबर. त्यापासून फक्त संरक्षण करायचं आपलं. बरोबर आहे. हा सगळा अभ्यास म्हणजे विशेषतः तुमचा मधमाशी विषयात एकदम इंटरेस्ट दिसतोय. हो. तर हा पण पहिल्यापासून होता की नंतर निर्माण झाला, किंवा कुठे तुम्ही या बाबतीत शिकलात सगळं? युट्यूबवर असं म्हणजे शेतीचे व्हिडिओ बघताना किंवा हे पॉलिनेशनने मी काय BSc ॲग्री किंवा ॲग्रीच्या ह्याच्यात गेलेलो नाही, मी कॉमर्समधूनच ग्रॅज्युएशन केलंय. अच्छा. हे युट्यूबमधनं, इंटरनेटवरनं इकडे तिकडे कुठे नाही कुठे बघून त्याची आवड निर्माण झाली आणि त्याच्यात अधिक माहिती घेत गेलो. म्हणजे मला माहिती नव्हतं इथे येण्या अगोदर की मी नेमकं कुठे जातोय, काय तिथे आहे, कारण अर्धवट कमेंट होती आणि अर्धवट बोलणं आपलं फोनवर झालेलं. पण इथे आल्यावर अगदी सार्थकी ट्रिप झाली माझी, सार्थकी लागली. कारण तुमच्याकडे इतक्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि तुम्ही करताय, हे निश्चितच जगासमोर येण्याची गरज होती. कारण ह्यातनं नवीन गोष्टी शिकायला मिळतात, त्याच नव्हे तर प्रेरणा सुद्धा एक खूप मोठी मिळते आपल्या इथल्या आजूबाजूच्या मुलांना, जी आता मुंबईत उठसूट चाललेत, 10वी-12वी झाली की मुंबई, हा एकच विषय आता आपल्याकडच्या कोकणातल्या मुलांच्या डोक्यात फिक्स झालेला आहे. तर तो विषय सोडून कुठेतरी निश्चितपणाने त्यांना सुद्धा ह्याच्यातून प्रेरणा मिळेल अशी मला आशा वाटते. हा काही एक न पिळता, एकही माशी न मरता, हो. हा सगळा फुलांचा रस आहे. बरोबर. हे जो मध आहे सुंदर सुंदर चव आहे. सगळा हा पूर्ण ऑर्गॅनिक आहे. क्या बात आहे. आणि खूप घट्ट, आणि हा आंबट असतो. हा इथे घशाला तुम्ही खाल्ल्यानंतर लागतो. बरोबर. म्हणजे जो खोकल्यासाठी किंवा औषधाला म्हणतात, औषधी मध, हा जवळपास 4,000 ते 4,500 रुपये लिटर असतो. बरं. आणि जो बाजारात आपण आणतो 600 रुपये नाही, लिटर, तो मधच नव्हे. तर ते गुळाचाच वास येतो. होय 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 होय, खरंय. पण मग हा तुमच्याकडे विक्रीसाठी तुम्ही ठेवता की नाही विक्रीसाठी, कारण त्यांचं उत्पन्न तेवढं नाहीये, नाही? पण किंमत खूप आहे. पण भविष्यात तुमच्याकडे मोठी संख्या होणार, त्यांची हो. होईल आणि विक्रीसाठी पण उपलब्ध तुम्ही करू शकाल. त्याच्यावर अजून अभ्यास चालू आहे. अच्छा. त्यांना एक सेपरेट शेड बांधायची आहे. क्या त्याला बात आहे. पावसापासून संरक्षण आणि मुंग्यांपासून. बरोबर. पावसापासून एक वेळ नाही, पण मुंग्यांपासून संरक्षण केलं पाहिजे. हे आमचं काजूचं युनिट आहे. हा कटर आहे आणि हा ड्रायर आहे आणि बॉयलर बाहेर आहे. तो बॉईल होतात आधी आणि 8 तास सुकल्यानंतर इथे कटरमध्ये आणून टाकायच्या ज्या काजू, आणि इथून फोडून बाहेर होतात, त्या सेपरेट करायच्या. सेपरेट झाल्यानंतर ड्रायसाठी ह्याच्यात टाकायच्या. जवळपास 12 तास आम्ही ड्रायमध्ये ठेवतो. म्हणजे प्रोसेसिंग युनिट सुद्धा आहे. नुसतं रॉ काजू आम्ही विकत नाही, तर प्रोसेस करून विकतो. बरोबर. प्लस मँगोची पण आम्ही आमरसाची मशीन सुद्धा घेतली आहे. बघा हा पल्पर आहे. त्याच्यात इथून आंबे टाकलात की इकडून रस आणि इथून कोई आणि साली बाहेर निघतात. अच्छा. फक्त आंबे धुवायचे, कापायचे व्यवस्थित चांगले, बरोबर. ह्याच्यात टाकायचे. रस वेगळा आणि चौथा वेगळा. बरोबर. म्हणजे बाट आणि साल ऑटोमॅटिकली वेगळी होते. आणि हा त्याचा गरम करण्यासाठी हे घेतलंय. ह्याला थोडक्यात खोवा मशीन म्हणतात.
अच्छा. खवा करायचं. पण हे आम्ही पूर्ण स्टील मध्ये घेतलं, म्हणजे ह्याच्यात सगळं होऊ शकतं. आमरस होऊ शकतो, खोवा होऊ शकतो. एवढी दूध असलं तर खोवा करून आम्ही विकतो, आमरस सुद्धा करतो. त्यामुळे ही आता मशीन घेतलेली आहे. इथे याला गॅसचं कनेक्शन आहे आणि हे मोटर चालू केलात की हे भांडं फिरतं आणि ह्या ब्लेड आमरस किंवा हे चिकटू देत नाही, त्यामुळे तो जळत नाही. त्यामुळे जो पहिला आम्ही आमरस करू मॅन्युअली, तो हाताने ढवळायला लागायचा. तो आता हे म्हणजे माणसाची गरज नाही, आणून टाकलं की विषय संपला. वा. इथे याला वॉल बसवलेला आहे, डायरेक्ट वॉलने उघडला की बाटल्या पॅक करायच्या. हे माझे चुलत काका आहेत. नमस्कार. यांचं वय आहे 85. 85 वय आहे, पण तरुण पोराला लाजवतील एवढा यांचा फिटनेस आहे. आणि खरोखरच यांना 85 वय वाटत नाही. शेतीची खूप आवड आहे. वा. शेतीची यांना आवड आहे. मला सांगत असतात तू हे कर ते कर, युट्यूबवर हे व्हिडिओ बघ. ते सुद्धा मला कधीतरी मार्गदर्शन करत असतात. बरोबर आहे. आज आपण तुमच्या सर्व व्यापांचं एका व्हिडिओमध्ये चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून बऱ्याच गोष्टी दाखवायच्या राहून गेल्या असतील, परंतु असंच होतं जेव्हा तुमच्यासारखी व्यक्तिमत्व असतात, तुमच्यासारखे कुटुंबीय असतात. तर तुम्हाला सगळ्यांची भेटून खूप छान वाटलं. वा. आणि त्याच्या आवाजासाठी वाट बघत होतो, तो पण आम्ही आला. त्याला पण भेटून छान वाटलं असं तो सांगतोय आपल्याला. तर एवढी मोठी फॅमिली, आपण मोठी घरं बघतो पण मोठी फॅमिली फार क्वचित भेटते आणि ती या ठिकाणी आपल्याला दिसलेली आहे, भेटलेली आहे. प्राणीमात्रांविषयी सुद्धा ह्यांना जे प्रेम आहे ते आपल्याला इथे दिसेल. इथे यांचे 2 कुत्रे आहेत, त्याचप्रमाणे वरती इथं जो मोर बसलेला आहे त्याचं नाव वीरू आहे. तर अगदी स्वच्छंदी सर्व प्राणी मित्र आहेत, निसर्गाचा आस्वाद घेत आहेत. कुठेही यांना कुठेही बांधलेलं नाही. आता तो मोर सुद्धा त्याच्या नैसर्गिक सानिध्यात वावरत असतो, परंतु त्याचंच इतकं प्रेम आहे की तो आवर्जून परत परत या घराजवळ येतो. पूर्ण गाव फिरतो पण आपलं घर विसरत नाही, या घरी परत येतो. थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना. आणि आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार, त्यांनी आत्तापर्यंत हा व्हिडिओ बघितला. आपला हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण नेहमीच कोकणातील हटके गोष्टी दाखवायचा या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. नमस्कार.